सर्वांना नमस्कार। आज बरेच दिवसानंतर तुमच्या सगळ्यांचे भेट होत आहे आणि आपण सगळेजण जे या ठिकाणी जमत आहोत सत्संगासाठी जमत आहोत। आता सत्संग हा जो काही शब्द आहे त्याच्यामध्ये सत नावाची एक वस्तू आहे आणि त्याचा जर संग जर झाला नाही तर त्याला सत्संग म्हणता येणार नाही। आणि सत हे जे आहे हे सत ज्याला त्रिकालाबाधित अस्तित्व असते त्याला सत्संग असं म्हणतात। आता तो सत्संग कधी करावा, कुठे करावा, कुणी करावा, किती वेळ करावा, तर ज्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा वेळ सत्संग करावा। कारण का एखादी गोष्ट तशी पचायला जड असली तर पैलवान पचवू शकतो, पण तीच गोष्ट एखाद्या व्यक्तीचं पचण्याची ताकद जर कमी असेल तर त्याला आपण ती पचवू शकत नाही किंवा तो पचत नाही। तसं हे ज्ञान जे आहे हे ज्ञान पचवण्यासाठी वेदांताचं पहिल्यांदा त्याची पचवण्याची शक्ती हळूहळू डेव्हलप व्हायला पाहिजे, विकसित व्हायला पाहिजे। मग वेदांताचं ज्ञान पचण्यासाठी काय पात्रता आहे किंवा अधिकारी कोण आहे हा विषय आपण बऱ्याच वेळेला मांडतो। त्याच्यावर चिंतन करत असताना त्यांनी सांगितले की जो साधन चतुष्टय आहे, मग आता साधन चतुष्टय ज्याच्याजवळ आहे तो वेदांताचा अधिकारी आहे। तर आपण आपल्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आपल्याकडे साधन चतुष्टय आहे का? काय म्हणणं आहे? विवेक कशाला म्हणतात? अण्णांनी बऱ्याच वेळेला मुखातनं त्यांच्या 1000 वेळा तरी 2000 3000 वेळा तरी सांगितलं असेल की विवेक कशाला म्हणतात। आत्मा असंग, क्रियारहित, नित्य, शाश्वत असून तद्व्यतिरिक्त सर्व जग जे आहे दृश्य आहे ते विकारी नाशिवंत आहे असा ज्याचा निश्चय झाला त्याला विवेक म्हणतात। आणि विवेक हा परमार्थामध्ये मित्र आहे का शत्रू? ते मित्र आहे हो। मग तो मित्र आपल्याबरोबर आहे का? आपल्याबरोबर शत्रू आहेत सगळी। कुठे मित्र आहेत विवेक? आपल्याबरोबर मित्र आहे विवेक? एक सत्वस्तूशिवाय, अधिष्ठान वस्तूशिवाय सर्व दृश्य जे आहे ते असत आहे, जड आणि दुःखरूप आहे असा आपला विवेक आहे का? ते जाऊ द्या, स्वतःकडेच बघून सांगा बरं। या स्वतःच्या या शरीरामध्ये एक सत्वस्तू आहे आणि एक असत आहे ना? मग ह्यातला तरी निश्चय झालाय का? यातला एक सत जो आहे त्याचा निश्चय आपला झालाय का? तर झालेला नाही। कुठे झालाय? आता समजा झालाय असं तुम्हाला म्हटलो आपण, झालाय निश्चय, तर मग दुःख व्हायला नाही पाहिजे, कारण सतचा कधी अभाव नाही। आणि सत कसा आहे? ज्ञानरूप आहे आणि आनंदरूप आहे। आणि जो असत आहे तो जड आणि दुःखरूप आहे। मग ज्याचा अभाव आहे, जो असत आहे, जो मिथ्या आहे, जो खोटा आहे, जो नाशिवंत आहे, जो परिवर्तनशील आहे, त्याच्याबद्दल शोक मोह होण्याचं कारण काय? काहीच कारण नाही। जसं खोट्या नोटांचा मोह होण्याचं काही कारण नाही, स्वप्नामध्ये लागलेल्या लॉटरीचा मोह होण्याचं कारण नाही, स्वप्नामध्ये झालेल्या मृत्यूचं दुःख होण्याचं कारणच नाही। काय होते? नाही होत। मग जसं स्वप्न मिथ्या आहे जागृतीत आल्यानंतर, तसं इथं आल्यानंतर जागृतीत सुद्धा हे दिसणारं जग हे मिथ्या आहे। त्या जगताच्या माध्यमातनं मला होणारे काय, त्या जगतातलाच हा देह आहे। मग देह मिथ्या आहे की नाही? मिथ्या आहे ना?
मग जन्मदिवस करायचा का नाही? देह जर मिथ्या आहे, बर मृत्यू मग देह मिथ्या आहे, पटते का हो? चहा मिळाला नाही चालते? कुणी तुम्हाला चांगलं म्हटलं नाही चालते? मुळात देह मिथ्या आहे. मग देह जर मिथ्या आहे तर देहाचं नाम सत्य आहे? नाम सत्य आहे? नाम सत्य नाही. मग नामावर नामाला धरून देहाला धरून मी निर्माण झाला. मी कुठं निर्माण झाला? देहाला धरून नामाला धरून मी निर्माण झाला. मी आबा देसाई. मग आबा देसाई सत्य आहे का? तर मुळात ज्याच्यावर आबा देसाई आधारित आहे तो देहच कसा आहे? मिथ्या आहे. हो, मिथ्या म्हणजे नसताना दिसायला लागलाय. नसताना दिसायला लागलाय. आता तुम्ही म्हणाल नसताना कसं दिसायला लागलाय? जसं जग नसताना दिसायला लागले, जसं साप नसताना दिसायला लागलाय, जसं नसताना अलंकार दिसायला लागलाय. जे नसताना दिसायला लागले त्याला माया म्हणायचं. आणि त्या मायेचं स्वरूप सांगितले संतांनी. काय म्हणून सांगितले? जो सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, असा हा देह आहे. सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. ह्याला सत म्हणावं काय? मग याला सत म्हणायचं नाही. पण आत्ता काय? आत्ता परिस्थिती काय? सत म्हणायचं नाही. आता रडवायला लागलाय, ताप आला, कसं वाटते? ताप तुमचा आहे का देहाचा आहे? डोकं दुखायला लागलं देहाचं का तुमचं? देहाचं. असं कधी म्हटलंय? केमिस्टकडे गेल्यानंतर, केमिस्टकडे डॉक्टरकडे जाता त्यावेळेला देहाचं डोकं दुखतंय असं म्हणून जात आहे का माझं डोकं दुखतंय म्हणून जात आहे? ज्या वेळेला कपडे घालता, ज्या वेळेला जेवता, ज्या वेळेला फिरायला जाता त्यावेळेला देह फिरायला गेला, देह जेवला, देह झोपला, देह उठला, अशी तुम्ही अनुभूती व्यक्त करता. तर मी उठलो, मी झोपलो, मी फिरायला गेलो, मी रानात गेलो, मी कोल्हापूरला गेलो, मी पंढरपूरला गेलो. ह्या मी कुणाला म्हणून आम्ही मी या शब्दाचा प्रयोग आत्मदृष्टीनं करतो का मी या शब्दाचा प्रयोग देहदृष्टीनं करतो? आमच्याकडे बुद्धी कोणती आहे? देहबुद्धी आहे. म्हणजे आत्म्याची आम्हाला आत्ता अनुभूती नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे आमचं काय झालेलं आहे? जे स्वरूप आहे, जे आत्मस्वरूप आहे, ते आत्मस्वरूप विस्मृतीत गेल्यामुळे त्या आत्म्यावर असत जड आणि दुःखरूप हा जो कोणी देह आहे त्याचं अनन्य अध्यास, अण्णांच्या भाषेमध्ये अनन्य अध्यास, एकाचा एकावर अध्यास झाला. आत्म्याचा सत चित आनंद रूप हा जो गुण आहे तो आम्ही देहावर आरोपित करतो आणि देह टिकावासा वाटतो. आणि देहाचं असत जड दुःखरूप आम्ही स्वीकारतो आमच्यावर. आता तेच झाले. प्रवचन सुरू करताना प्रवचनकार म्हणायला लागतात की आपण 4 दिवसाची सोबती आहोत. किती दिवसाचे? आपल्याला पटते. तुम्ही आत्मा आहे, तुम्ही चैतन्य रूप आहात, 4 दिवसाची सोबती आहात. तुम्ही नित्य आहात, शाश्वत आहात, अजर आहात, अमर आहात. 4 दिवसाची सोबती आहोत आपण. 4 दिवसाची सोबती आहोत. अमर हा खरे की कोटे विचारून पहा. आता हे कुणी कुणाला विचारायचं? अण्णांना विचारा. विचारा अण्णांना, मी अमर आहे काय? एक गोष्ट सांगतात हो. सूरदास, त्याला डोळे नव्हते. मग तो असाच फिरत असताना एक मनुष्य भेटला त्याला. तो मनुष्य काय म्हटला त्याला? सूरदास, तू खूप चांगला आहेस, इतका चांगला आहेस की तुझ्यासारखं गावात कोण चांगलं नाही. पुढे गेला आणि एक खट्याळ माणूस भेटला त्याला. तो म्हणला, सूरदास, गावात तुझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. सूरदास मनामध्ये त्याच्या शंका निर्माण, चांगला आहे का वाईट आहे. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला आणखी एक मनुष्य भेटला. म्हणले, मला एकानं चांगलं म्हटलं, एकानं वाईट म्हटलं, तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे तू जास्त चांगला पण नाहीस आणि जास्त वाईट पण नाहीस, तू मध्ये आहेस म्हटलं. आता 3 लोकांचे 3 ज्या वेळेला त्याच्या मनावर काय आलेले आहेत, कानावर शब्द आले, त्यावेळेला त्याला
काय झाला, संमोह झाला, संभ्रम झाला, मी नक्की हायच कोण. त्यावेळेला तो फिरत फिरत कावण्यात आला. फिरत फिरत सूरदास कुठे आला, कावण्यात. अण्णा भेटले. अण्णांना भेटल्यानंतर सूरदासने प्रश्न विचारला. एकानं मला चांगलं म्हटलं, एकानं मला वाईट म्हटलं, आणि एकानं मला सांगितलं तू चांगला आहे नाहीस, निम्मा चांगला आहेस निम्मा वाईट आहेस. ह्यातलं नक्की खरं काय. कारण सूरदास आंधळा होता. तुझ्यासारखा सुंदर कोण नाही, का तुझ्यासारखा कुरूप कोण नाही. तर सुंदर आणि कुरूप ह्याचं मिश्रण आहेस तू. यातलं नक्की तिन्हीतलं योग्य काय, खरं काय. अण्णा काय म्हटले, मी तुला काय ते सांगण्यापेक्षा तुला जे डोळ्यानं दिसत नाही तुला मी डोळे देतो म्हटले, तुला मी चष्मा देतो, तू तुझ्याकडे बघ आणि तू बघ तू चांगला आहेस का वाईट आहेस. दुसऱ्यांचं कशाला ऐकत बसतोस. तसं विविध शास्त्र विविध प्रकारानं आपल्याला सांगत राहतात. तू कसा आहेस. तू मला काही शास्त्र सांग, तू अजर आहेस, तू अमर आहेस, तू आनंदी आहेस. अण्णांनी आता प्रवचनात सांगितलं, भरपूर सांगितलं. सत्यम ज्ञानम अनंतम, गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण येते सांगितलं. मी कोण आहे करावा विचार. आणि अण्णांनी ते पण सांगितलं की आपण सच्चिदानंद रूप आहे, पण आपण स्वतःला असं जड आणि दुःखरूप समजतो कारण देह तादात्म्य आहे. सांगितलं. पटलं का हो. बरं पत्नीनं आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला काही कळत नाही, ते तरी पटले का हो. व्यवहार चांगला दाखवाय बघतोय. संतांनी सांगितलेलंही पटलेलं नाही, घरातल्यानी सांगितलेलं पटलेलं नाही, शास्त्राने सांगितलेलंही पटलेलं नाही. आणि सत्य काय ह्याचा अजून शोध लागलेलाच नाही. हे असं आपण जर अनेकांना विचारत बसलो तर आपला स्वतःचा निश्चय कधी होणार. मी कसा आहे हे शास्त्राने सांगितलं की तू सच्चिदानंद रूप आहेस, पण तुला डोळे आले का. म्हणून अण्णा ते एक अभंग आहे हो, ज्ञानांजने फुटली पहाट. ज्ञानांजने गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज खून, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. गुरु सांगत असतात पण शिष्यानं ते करून बघायला लागते. शास्त्र सांगत असते पण ते करून बघायला लागते. संत सांगत असतात, गुरु सांगत असतात, ते बघायला लागते. आणि ते जर बघितलं नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. आणि जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपलं ते ज्ञान जे आहे ते दृढ आणि अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय होत नाही. आतापर्यंत जे जे यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सगळं देहाचं सांगितलेलं आहे, सत्य काही सांगितलंच नाही. त्यामुळे त्याचा पगडा आपल्यावर जास्त आहे. आणि जे संतांनी सत्य सांगितलं त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही आहे. कारण का, त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं निधिध्यासन, त्याची साधना, त्याचा अभ्यास. म्हणून श्रवण करत असताना षडलिंगयुक्त श्रवण करायला सांगितलं त्यांनी. अभ्यास, उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद आणि उपपत्ती या सगळ्यांचं मिळून तुम्ही काय करायला पाहिजे, स्वतःकडे. कवी हे सांगितलं एकच गोष्ट, छोटी गोष्ट, पण ती छोटी गोष्ट तुम्ही 15-15 दिवस, 20-20 दिवस, 1-1 महिना एकच गोष्ट चिंतन करायला पाहिजे. की बाबा हे म्हणतायत की दोरीवर दिसणारा असा साप आहे, तो दोरीवर दिसणारा साप हा सत्य आहे का मिथ्या आहे. आणि जर मिथ्या आहे तो नाही तर तो कसा दिसायला लागला. हा जो काही शास्त्र. आता हे झाला काय दृष्टांत. तर सिद्धांत काय आहे, जसं दोरी असताना सर्प दिसायला लागला, सर्पाची प्रतीती आली, तसं मी आहे असं जे आपल्याजवळ काही जे ज्ञान आहे ते ज्ञान असताना,
म्हणजे दोरी असताना सर्प झाला. कशामुळे? दोरी असताना सर्प का दिसला हो? मंद अंधकार. मग मंद अंधकार हे आता सिद्धांतात कुठं लावायचं? मंद अज्ञान का पूर्ण अज्ञान? पूर्ण अज्ञानात काही बसलंच नसतं. अज्ञान धरूया. मंद अज्ञान बरोबर आहे की? एक तर पूर्ण ज्ञान असलं तर आपल्याला भ्रम झाला नसता, आणि पूर्ण आपल्याला जर अज्ञान असतं तरी भ्रम झाला नसता. हा आपला मागचा चिंतनाचा विषय. त्याच्यामध्ये अण्णांचं किंवा विचारसागर किंवा बाकीच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे की जो सर्प भासतो त्याला कारण आहे आपलं स्वतःचं अज्ञान. पण ज्या वेळेला एखादा दृष्टांत समजून घ्यायचा असतो त्यावेळेला त्या दृष्टांतामध्ये काय सांगितलं त्यांनी, तर निबिड अंधार आहे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. तसं स्वच्छ सूर्यप्रकाश काय आहे, तर आपलं स्वतःचं ज्ञान. आता ते आपण मान्य करून घेतलेलं आहे की आपल्याकडे स्वच्छ सूर्यप्रकाश नाही. कुठं आपल्याकडे स्वच्छ सूर्यप्रकाश नाही आहे. आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असता आपलं अंतःकरण स्वच्छ असतं तर चैतन्य त्याच्या ठिकाणी असणारं ते आपल्याला काय झालेलं असतं, सगळ्यांच्या जवळ आहेच की. साक्षी सगळ्यांच्या जवळ आहे आणि आपल्या ठिकाणी गाढ अंधार आहे असं पण नाही आहे. का? तर मी आहे याची प्रचिती आहे. पण ग्रंथकार काय म्हणतात, मी आहे हे आपल्याजवळ सामान्य ज्ञान आहे. काय? कसलं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. त्यालाच मी आहे हे सामान्य ज्ञान का म्हटले? काय मत आहे सुनीलराव? मी आहे याला सामान्य ज्ञान का म्हटले? प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, कारण सर्वांना तशी अनुभूती आहे. पण मी कोण आहे, विशेष मी कोण आहे, रूपानं आहे हे नाही. हा, मग मी सच्चिदानंद रूपानं आहे, सच्चिद आनंद रूपानं आहे, याला काय म्हटलेलं आहे? विशेष ज्ञान. मग भ्रमाला कारण काय? हा आपल्या मागच्या वेळेचा विषय होता. त्यावेळेला मागच्या वेळेला मी माझ्या परीनं विचार जे करत होतो त्यावेळेला मी असं म्हणत होतो, सामान्याचं अज्ञान आणि विशेष रूपाचं ज्ञान म्हणजे मी कोण आहे हे मला माहीत नाही. मी जे माझं स्वतःचं अस्तित्व आहे ते मला माहीत नाही. मी जे आनंदरूप आहे, ज्ञानरूप आहे हे मला माहीत नाही. मी आत्मरूप आहे मला माहीत नाही, त्याचं अज्ञान आहे. आणि मी जे नाही हे विशेष होऊन जे बसलोय देह, त्याचं मला ज्ञान आहे. त्याला हे विशेषाचं ज्ञान आणि सामान्याचं अज्ञान हे माझ्या पद्धतीनं मी काय म्हणत होतो की हे भ्रमाला कारण आहे. पण ग्रंथकार त्याच्यामध्ये सूक्ष्मता सांगतात. काय सांगतात? तर मी आहे हे ज्ञान आपल्याजवळ आहेच, जन्मताच आहे. त्याला त्यांनी काय म्हटलंय? इदंता. इदंता म्हटले. इदंता, इदम, इदंता, इदंता म्हटले. मग ती इदंता ही कशी आहे? तर इदंता ही निर्विशेष, निर्विकार, सर्वव्याप्त, सर्वगत अशी चराचराला भरून उरलेली आहे. त्याला सामान्य ब्रह्म म्हटले, त्याला सामान्य अस्तित्व म्हटले, त्याला सत्सामान्य अस्तित्व म्हटले, त्यालाच ब्रह्म म्हटले, त्यालाच चेतन म्हटले, जे सर्वत्र व्यापक आहे. त्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी? इदंता, इदम. आता तेच इदम जे आहे तेच आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे? मी आहे, आहे रूपानं आहे. आता तेच बाकीच्या ठिकाणी कसं बघायचं आहे का नाही? तर आपण ज्या वेळेला हे काय म्हणतो आपण याला आहे, नुसता डबा म्हणतो, डबा आहे.
मग यातलं आहे पण जे आहे ते कुणी आणलं? हा डबा जो आहे तो आहे कशामुळे आहे? कशामुळे आहे? तर सामान रूपात नेहमीच आहे. तर आहे कशामुळे आहे? याचं अस्तित्व कशामुळे आहे? तर स्टीलमुळे आहे. हो, स्टीलमुळे डबा आहे. आता स्टील कशामुळे आहे? मागं जायचं आहे, मागं जायचं आहे. तर स्टील कशामुळे आहे? तर पृथ्वीमुळे आहे. आता पृथ्वी कशामुळे आहे? तर पृथ्वी सांगितलं त्यांनी, आकाश, आकाशानंतर वायू, वायूनंतर तेज, तेजानंतर अग्नी, नाही तेजानंतर जल, जलानंतर अग्नी. म्हणजे आकाशातलं सतपण, आकाश अस्तित्वाला आलं पहिल्यांदा. मग ते आकाशाला सतपण कोणी दिलं? जर आकाश आलं आपण म्हणतो, पण आकाश कशामुळे आलं? आकाश कसं निर्माण झालं? म्हणजे आकाशाला सुद्धा ज्यानं अस्तित्व दिलं, नाहीतर आकाश आहे असं म्हटलंच नसतो. मग ज्याच्या सत्तेवर आकाश आहे, ज्याच्या सत्तेवर वायू आहे, म्हणून म्या हलविल्या वायू हाले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या जग हाले, या जगासी चालका. माझ्या सत्तेवर, म्हणून जे सामान्य ब्रह्म आहे ते सतरूपानं, आहे रूपानं सर्वव्याप्त आहे. त्याच्यामध्ये काय भ्रम, ज्ञान, अज्ञान काय होत नाही. आता हा एक मुद्दा तुमच्याकडे क्लिअर झाला ना? हा. आता मी आहे हे आपल्याजवळ दुसरं एक, हे जे आहे पण आहे ते आपल्या सर्वांच्या जवळ एकसारखं आहे. माझ्याकडे पण मी आहे, प्राण्याकडे सुद्धा मी आहे. तो मी आहे हे सतरूप किंवा असणे पण हे आपल्या सर्वांच्या जवळ आहे. आता त्या आहेपणाला आपण कुठे मूळच आहे का आपण निर्माण केले होते? मूळच आहे. म्हणून त्याला काय म्हटलं त्यांनी? अनादि, स्वयंभू. अनादि आहे, अनादि आहे, पण ते स्वयंभू आहे. म्हणून सगळ्यांचे पिता आहेत, पण त्याचा कोणी पिता नाही, म्हणून त्याला परमपिता म्हटले. आणि एक तुम्हाला गंमत सांगतो, रामाचे वडील कोण? दशरथ. हा, विष्णूचे? ब्रह्माचे वडील कोण? ब्रह्माचे नाही. अहो, ब्रह्माला तरी कोणी निर्माण केला? विष्णूला कोणी निर्माण केला? हा, सगळ्यांचे वडील आहेत. शंकराचे वडील असणार. म्हणजे कुणाचा तरी वडील आहे, पण ज्याचा कुणी वडील नाही तो या जगाचा वडील आहे, तो मायेचा वडील आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचा वडील तो आपला सर्वांचा आधार, जगताचा आधार, जगत अधिष्ठान ते ब्रह्मच आहे. आणि तेच ब्रह्म त्या ईश्वराचा पण वडील आहे, त्या मायेचा वडील आहे. म्हणून जे ते कोटेच नव्हते काही, ते एक ढालगज निर्माण झाली बाई, ती असे मूळची कर्णकुमारी, तिने व्याली पोरे 25 पोरे. हा, तिने बापच दादला केला कोण वाईट म्हणे बोलाला, अवघे तिच्या बोलाने चाला. एकच ब्रह्म, अविद्या उपाधीनं माया. असंग आहे, मग इकडे कसं लावलं? असंग ते सर्वत्र असून सुद्धा तो कशाशीही लिंपायमान, कशाशीही विकारी, कशाशी तादात्म्य पावत नाही. मग त्याच एका ब्रह्मापासून हे जगत कसं निर्माण झालं, जे निर्विकार आहे, जे असंग आहे, ज्याच्यातून काही निर्माण होत नाही. आणि सिद्धांत तर आहे
अगा जे झालेच नाही त्याची त्याची वार्ता पुशी काय. शास्त्रकारांना अजात ग्रंथकारांना सांगायचा आहे अजातवाद. अगा जे झालेच नाही. पण अजातवाद आपल्याला पटत नाही. आपण म्हणतोय काहीतरी झालंच आहे. मग आता काहीतरी झालंच आहे, हे झालंच नाही म्हणताय तुम्ही, एकच ब्रह्म आहे. आपण कीर्तनामध्ये अभंग म्हणतो अण्णा, काय अभंग? पहिले कोचिड जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आता जगामध्ये ब्रह्म उघडे दिसते काय हो, का झाकलेलं दिसते? आम्ही आता शोध का घ्यायला लागलोय? उघडं ब्रह्माचा शोध घ्यायला लागलोय का झाकलेल्या ब्रह्माचा? ब्रह्म उघडे दिसते, ब्रह्म उघडे आहे, पण कुणासाठी? ज्याचे डोळे उघडे आहेत, ज्याची दृष्टी उघडी आहे, ज्याचं ज्ञानदृष्टी उघडलेली आहे. आणि म्हणून हे जे डोळे आहेत ना, हे प्राकृत आहेत. हे प्राकृत जग दाखवतात, भौतिक जग दाखवतात. आणि संतांनी दिलेला जो डोळा आहे त्याला तिसरा डोळा म्हणतात. तो या प्राकृत जगतामधला प्रकृतीच्या पलीकडे असलेला जो पुरुष आहे, उत्तम पुरुष आहे, जे तत्व आहे, जे अधिष्ठान आहे, जे अस्तित्व आहे, ते दाखवते. आता जर आम्हाला तत्व दिसायला लागलं तर समजायचं आमचे डोळे उघडलेत. आणि जर आम्हाला तत्व न दिसता त्या तत्वाच्या ठिकाणी जर आम्हाला नामरूप दिसायला लागलं, जग दिसायला लागलं, तर समजायचं आमचे डोळे अजून उघडलेले नाही. मग सत्संग काय करतो? सत्संग सत्वस्तूची दृष्टी देतो. आता ती सत्वस्तूची दृष्टी आमच्याजवळ आली आहे का म्हणून आमचा गंध आम्ही लावतो. कुठे लावतो? दोन भुवयांच्या मध्ये. का लावतो? अबीर लावतो. अबीर लावतो. का लावतो? आमचे विनयानंद महाराज म्हणायचे, त्या अहंकाराचं तोंड काळं करण्यासाठी लावतो. आता अहंकाराचं आमच्या तोंड काळं झालं का हो? का टिळा लावल्यानंतर अहंकार उड्या मारायला लागतो. आणि तो काळा सावळा श्रीहरी या जगतामध्ये भरलेला आहे. त्या काळ्याचं दर्शन व्हावं म्हणून अबीर लावण्याचं प्रयोजन असावं का काय, असं मला वाटते. तो अभंग एक आहे. रात्र काळी घागर काळी यमुना जळ हो काळे ग माय, बुंद काळी बिलवर काळी गळा मोती एकावळी काळी ग माय. त्या काळ्याची काळी माया हे जग मानत असताना जगतामध्ये ओतप्रोत एकच तत्व भरलेलं आहे, ते ब्रह्मतत्व. उलट जसं एका मृत्तिकेपासून बनलेली विविध प्रकारची भांडी जी आहेत त्याच्यामध्ये एक मृत्तिकाच सत्य आहे, भांडी सत्यच नाहीत. तसं एका ब्रह्मापासून निर्माण झालेले तो ईश्वर असू दे, ती माया असू दे, ती पंचमहाभूत असू दे, त्याच्यामध्ये एक ब्रह्मसत्य आहे. जसं त्या मातीपासून बनलेल्या सगळ्या भांड्यामध्ये काय आहे? एक मातीच आहे. तसं आता आणखी एक प्रश्न आहे, जसं मातीपासून बनलेल्या भांड्यांमध्ये मातीशिवाय काय असू शकतं का हो? मग तुम्ही जर असं म्हटला की जगताला अधिष्ठान ब्रह्म आहे, मग त्या ब्रह्मापासून बनलेल्या जगतामध्ये ब्रह्माशिवाय काहीतरी असते का हो? मग मातीपासून बनलेल्या भांड्यामध्ये माती न दिसता भांडी ज्यावेळेला दिसायला लागतात, भांडी दिसायला लागतात, घर दिसायला लागतं, भिंत दिसायला लागते, वेगवेगळी चित्र दिसायला लागतात, दिसायला लागतात ना, बंगला दिसायला लागतो, पण असलेली माती दिसत नाही. मग याचा दोष मातीच्या ठिकाणी आहे का बघणारच्या ठिकाणी आहे? आता माती दिसण्यासाठी काय करावं? त्या याच्यामधली भिंतीमधली, बंगल्यामधली, त्या चित्रांमधली काय करावं? घर पाडावीत.
आणि मग माती बघावी. काय करावं? घर पाडून बघायची. सुवर्ण दृष्टी यावी त्या पद्धतीने. दृश्यावरची आसक्ती घालवायची. काय दृश्य बघत असताना कार्य जे आहे ना त्याला कारण जे आहे कार्यातनं कारणाकडे तुम्हाला यायला पाहिजे. अधिष्ठानाकडे जाऊ शकतो. मग कार्य समजा कार्य जे आहे जगत आणि कारण जे आहे ते ब्रह्म, पण त्या दोघांच्या ठिकाणी कार्यकारण भाव सुद्धा संभवत नाही. कारण का? कार्य वेगळं असतं, तर त्या कार्याच्या सापेक्ष कारणत्व देता आलं असतं. पण एकच ब्रह्म सर्वत्र आहे. कोण कुणाचं कारण, कोण कुणाचं कार्य होणार? पण हे अजातवाद आहे बाबा. मानायला तुम्ही लावायची पाहिजे. हे एवढं सोपं नाही. कारण इथं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? अजातवाद खटला नाही होत. हां, अजातवाद. अरे बाळा, हा दिसणारा संसार वंध्यापुत्राप्रमाणे पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. या संसाराला, जगताला वंध्यापुत्राप्रमाणे अस्तित्व नाही असं म्हणतात. आणि आम्हाला काय सांगावं? किती तळमळ. काय म्हटलंय त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये? हा संसार दुःख मुळ चहूकडे संसार. आता ही आमची अनुभूती आहे. काय आमची अनुभूती आहे? संसार दुःख मूळ आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करी. आणि जी एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. यातलं खरं तुमचं काय आहे? त्यांचं खरं ब्रह्मदृष्टी आली. मग त्यांचं खरं आहे ते स्वीकारायला पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. नुसतं स्वीकारायचं का अनुभूती घेऊन स्वीकारायचं? आणि अनुभूती घेऊन स्वीकारलं नाही तर त्याला स्वीकारणं म्हणतात काय? नाही का? एक गंमत सांगतो तुम्हाला. हे आपण म्हणतोय हे ब्रह्म सत्य आहे आणि माया जग मिथ्या आहे. पण आम्हाला पेपरातले फोटो सुद्धा, पेपरात रोज येणारे फोटो, ॲडव्हर्टाइजमेंटवर लावलेले फोटो, महाद्वारवर लावलेले फोटो, हे त्या भिंतीवरचे किंवा त्या एखाद्या पडद्यावरचे फोटो आमचं मन वेधून घेतात. कशावरचे फोटो? भिंतीवरचे, पडद्यावरचे. मन जाऊन दे, टीव्हीतल्या पडद्यावरची चित्र ती बी मन वेधून घेतात आमचं. आणि संतांचं मन कुणी वेधून घेतलं? त्यांचं मन रामानं वेधून घेतलं आणि आमचं मन त्या रामाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चित्रानं वेधून घेतलं. म्हणजे आमचं मन, त्या मनाच्या ठिकाणी असलेली अविद्या, त्या अंतकरणाच्या ठिकाणी असलेली अविद्या, आता चित्रातल्या फोटोनं जर आमची वाताहत होत असेल, चित्रातल्या कुणी काढलेल्या? गावातल्या चित्रकारानं. तर गावातल्या चित्रकार जर एवढी वाताहत आमची करत असेल तर जगताचा चित्रकार त्यानं निर्माण केलेली चित्र आमची किती वाताहत करतील? जर साध्या पुढारी पेपर मधल्या असलेल्या चित्रानं आमचं दिवसभर डोकं बाद होते, तुतारी चिन्हानं डोकं बाद होते, कमळ चिन्हानं डोकं बाद होते, मशालीनं बाद होते. नाही, जेवढी चित्र आहेत ना त्यांना आमचं डोकं बादच होते. कशाला त्यांची नावं घ्या? का बाद होते? मुळात चित्रच खोट आहे. तर फक्त चित्रकार खरा आहे आणि त्या चित्रकाराकडे लक्ष नाही. आणि वरची चित्र. आणि मला सांगा, आता ती मी कागदावरची चित्र सांगितली आणि हे सुद्धा चित्रच आहे की? चित्र आहे.
आता हे चित्र ज्या पडद्यावर रंगवलं तो पडदा कसा आहे हो? कधी विचार केला त्या पडद्याचा? वांजेची पोरदा मला छळा लागल्या. होय वांजेची होय पोरदा मला छळा लागल्या. हो तेच की वंद्यापुत्र हो, वांजेची पोरं वंद्यापुत्र. विषय काय होता आपला? पहिल्यांदा एक शुभ्र पडदा होता. त्या पडद्यावर काय झालं, चित्र काढायचं होतं म्हणून त्याला खळीमध्ये घातला. खळी घालून पडदा तयार केला. आणि मग काय झालं, त्याच्यावर रेखांकन केलं आणि नंतर त्याच्यामध्ये काय केले, रंग भरला आणि चित्रपट तयार झाला. तसं एक शुभ्र माझं स्वतःचं असणेपण मी आहे हे शुभ्र वस्त्राप्रमाणे आहे. त्या ठिकाणी कोणतंही चित्र नाही, खळ नाही. मायेची खळ लागली, नंतर मायेची खळ लागली आणि तो पडदा जो आहे शुभ्र तो तयार झाला. मग हिरण्यगर्भाची सूक्ष्म देहाचं रेखांकन सुरू झालं आणि मग त्या ठिकाणी त्याप्रमाणे पंचमहाभूतांची रंगभरणी झाली आणि हे चित्र तयार झालं. बघा, कुणी केली सगळी हे रेखांकन? कुणी? हे आमच्या वासनेनं सगळं केलं हे रेखांकन आणि हे चित्र तयार झाले. म्हणून झाड जाणीचे फुले, माणस जाणीचे बोले आणि कर्म जाणीचे केले भोगे पाठीमागच्या जन्माचे. तसं आमच्या वासनेनं जन्म घेणे लागे वासनेच्या सगळे. मग पहिल्यांदा हा अजातवादच आहे आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी. पण तुम्ही अजातवादाच्या ठिकाणी तुम्ही आणि मी राहतोय का हो? नाही राहत. मग थोडा वेळ तर राहण्याचा प्रयत्न करूया. दिवसातनं एक 10 मिनिटं म्हणजे पण मी जास्त म्हटलं की काही नाही पडद्यावर, पण पडदा आहे. कोणी नाही, कोणतंही दृश्य नाही, पण द्रष्टा आहे. ज्या वेळेला दृश्य नाही तर द्रष्ट्याचं दृष्टे पण जातंय आणि मग जो राहतोय तो फक्त मी आहे. मग मी आहे अशा अनुभूतीमध्ये आम्ही दिवसात किती वेळ आहे? पहिल्यांदा काय आहे, मी आहे ह्याचंच आम्हाला ज्ञान नाही. मी आहे, आम्हाला असं वाटतंय जग आहे, आम्हाला असं वाटतंय विठ्ठल आहे, आम्हाला वाटतंय सुनील आहे. अरे हे सगळे ज्याच्या सत्तेवर आहेत, तू असल्याशिवाय जग आहे कुठं? त्यावेळेला पहिला तू आहेस, मग जग आहे. तू आहेस मग इंद्रिय आहेत, तू आहेस मग माया आहे, तू आहेस मग वाचा आहे, तू आहेस मग मन आहे. पण आम्हाला मन आहे असं वाटतंय, पण मन ज्याच्या सत्तेवर आहे तो मी आहे असं वाटतच नाही. आम्हाला असं वाटतंय बुद्धी जाणते, आम्हाला असं वाटतं इंद्रिय कार्य करतात, पण इंद्रिय ज्याच्या सत्तेवर कार्य करतात ती सत्ताच आमच्या लक्षात राहत नाही आणि इंद्रियच लक्षात राहतात. संत सांगतात चाले हे शरीर. मग आता किती वेळा ऐकले चाले हे शरीर कुणाची असते? मग आता ती सत्ता कुठं आहे? तिकडं आहे पंढरपुरात. नाही, इथं नाही सत्ता. ती सत्ता ही आपलीच आहे महाराज. ज्या सत्तेनं सगळं विश्व चालतं ती सत्ता तुमच्या माझ्या शरीरामध्ये सतरूपानं आहे ना. सतरूपानं आहे ना. मग त्या सतरूपाचं मला दिवसात 1 मिनिट तरी भान यायला पाहिजे की त्या सत्तेवर हे शरीर कार्य करायला लागले, मन काम करायला लागले, बुद्धी कार्य करायला लागले, इंद्रिय कार्य करायला लागल्यात, पंचप्राण काम करायला लागल्यात. त्या सत्तेचं नाव परमात्मा आहे, त्या सत्तेचं नाव ब्रह्म आहे, त्या सत्तेचं नाव चेतन आहे, ते चैतन्य आहे त्या सत्तेवर. मग ती सत्ता
नित्य आहे का अनित्य आहे? नित्य नित्य आहे. आणि त्याच्या सत्तेवर जे कार्य होतंय ते सर्व, हे सर्व मायेतलं आहे. आणि ते कसं आहे? जागृती मायेतली आहे ना. स्वप्न मायेतलं आहे, सुषुप्ती माहिती मायेतली आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती कुणाची अवस्था आहे तो? हां, ताई पाठाला असतात. ताई पाठाला असतात. कुठे असतात? निगव्यातल्या पाठाला असतात. करा, अभ्यास करा, चांगला आहे. तुम्ही येताय, बसताय, ऐकताय, असू दे. हे काय लगेच समजत नाही. मला पण काय फार समजते असं नाही, पण ऐकल्याशिवाय समजणार पण नाही. जे काय पूर्वी समजत होतं त्यात आता बदल घडायला लागलाय. तुम्ही जर इथे आला नसता तर तुमची समज तशीच राहिली असती, काहीच बदल नसता झाला. पण आता इथं आलाय, तासभर बसताय, त्यातलं तासभरामधलं काय चिंतन होते, घरी जाऊन जाताना काय चिंतन होते, घरी गेल्यावर काय चिंतन होते, स्वतः अभ्यास होतोय. हे आपले हळूहळू काय झाले, डोळे आता आपले उघडायला लागलेले आहेत. एकदम असं काही आपल्याला स्पष्ट लगेच कळणार नाही, हळूहळू होणार आहे. कारण अनंत जन्माचे संस्कार घेऊन हे आमचं अंतःकरण आम्ही घेऊन आलेलो आहोत. एकदम त्या अंतःकरणामधल्या वासना, संस्कार, संकल्प, त्यानंतर त्याच्या ठिकाणी असलेलं अज्ञान एकदम जाणार नाही. कारण का, आमचे महाराज म्हणायचे, जर पातळ कापड असलं तर ब्लेडनं लगेच फाटते, कापड जर पातळ असलं. पण आता जीनची पॅन्ट्स घालायची सवय लागल्या, ते लवकर फाटत नाही का, जाड असते. तसं आमचं अज्ञान ते जाड आहे, ते लवकर फाटत नाही, विरळ होत नाही. म्हणून अधिकारी सांगत असताना उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ सांगितलं. बरोबर. मग उत्तम अधिकाऱ्याला काना वाचनाची या भेटी आहे. मध्यम अधिकाऱ्याला बरेच संशय असतात, त्याच्या ठिकाणी त्याला श्रवणानंतर मनन सांगितले. आणि तरी सुद्धा आणखीन मी ब्रह्म असेनच कसा, या जगतामध्ये ब्रह्म असेलच कसं, त्याला आणि निदिध्यासन सांगितलं. का तर ते भेदभ्रांती ज्या वेळेला नाहीशी होईल, संशय ज्या वेळेला नाहीशी होतील, त्यावेळेला त्या साधकाला कसं अज्ञान होईल, तर त्याला अन्न काय म्हणतात, प्रमाज्ञान, दृढ, अप्रोक्ष, संशय विपर्यय रहित अप्रोक्ष ज्ञान होईल. दृढ अप्रोक्ष. हां, संशय, कोणताही संशय आता शिल्लक नाही. आपला मध्ये मगाशी विषय झाला की माझ्या अंतःकरणामध्ये असलेलं जे साक्षी चैतन्य आहे, जे चैतन्य आहे ते व्यापक आहे. पण मला आता माझी चैतन्यता फक्त माझ्या ठिकाणीच आहे असं वाटते. आता आत्मा चैतन्य व्यापक आहे ताई, व्यापक आहे काय, माझ्याजवळच आहे फक्त. मग आता मला ज्या चैतन्याची अनुभूती येते ती फक्त माझ्या देहात येते का सर्वत्र येते? आपल्या ठिकाणी. आता आपल्याला आपल्या ठिकाणी सुद्धा अजून चैतन्याची अनुभूती नाही. आता आपल्याला जी अनुभूती आहे ती देहाची अनुभूती आहे. ज्या वेळेला मी उठतो, बसतो, असं म्हणतो, त्यावेळेला मी देह असतो. मी ज्या वेळेला बाहेर चालायला जातो, फिरायला जातो, जेवतो, खातो, पितो, त्यावेळेला आमची अनुभूती देहाचीच आहे. आणि मी जन्मतो, मरतो, मी परत जन्माला येतो, ही अनुभूती कशाची आहे? देह जन्मल्यानंतर देह मरल्यानंतर देह जन्मतो. त्यावेळेला आमची अनुभूती त्या जीवाची असते. जीव जन्माला येतो, जीव परत ते शरीर सोडतो आणि परत दुसऱ्या जन्मामध्ये जन्माला येतो. तो मरत नाही, पण मग तो मरत नाही जीव. कारण का, जीव हा मूळचा कसा आहे, ब्रह्मरूप आहे, तो मरत नाही. मग सूक्ष्म शरीर ज्या वेळेला जन्मतो, मरतो, त्यावेळेला आमची अनुभूती त्यावेळेला लिंग देहाची असते, सूक्ष्म शरीराची असते. आणि ज्या वेळेला माझ्या ठिकाणी जन्म मृत्यू ही अनुभूती नाही, माझ्या ठिकाणी कर्ते भोगते पण नाही,
माझ्या ठिकाणी अहंता ममता नाही, माझ्या ठिकाणी कोणतंही होणं जाणं नाही. मी जन्मत नाही, मरत नाही. ती अनुभूती कुणाची? ज्या वेळेला मी जन्मतो मरतो त्यावेळेला देहाची अनुभूती आहे. देहाची अनुभूती आहे. देह जन्माला येतो कारण काय सांगितलेलं 6 विकार आहेत. कोणकोणते तुम्हाला माहिती आहेत. अस्ति जायते वर्धते विपरीतमते विपक्षीयते विनश्यते. देहाच्या दृष्टीने देह जन्माला. आणि सूक्ष्म शरीराचं काय होतंय? काय होते सूक्ष्म शरीर? हे जन्मते मरते. सूक्ष्म शरीर ते विठ्ठलराव या देहातून ते आले. हा सूक्ष्म शरीराचा काय व्हायला लागतोय? निराश व्हायला पाहिजे. बाद झाला. तोपर्यंत ते सूक्ष्म शरीर तुम्हाला जन्माला घातल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्या वेळेला आमच्या ठिकाणी लिंगदेहाचं त्यालाच काय म्हणते, त्याला सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर या दोघांची ज्या वेळेला आमच्या ठिकाणी काय आहे? बुद्धी आहे. आमची बुद्धी देहबुद्धी आहे. आमची बुद्धी सूक्ष्म देहाची आहे. त्यावेळेला आमच्या ठिकाणी ह्या दोघांचे गुणधर्म आरोपित आहेत. पण आमची बुद्धी जर आत्मबुद्धी झाली तर मग आम्ही जन्माला येणार का मरणार हो? आता आमच्या बुद्धीनं स्थूल देहाला धरल्यामुळं जन्म मरणाची भ्रांती आहे. सूक्ष्म देहाला धरल्यामुळं कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती आहे. सुख दुःख पाप पुण्य ह्याची भ्रांती आहे. पण आमच्या बुद्धीनं मी चिदाभास नसून, मी देह नसून, मी मन बुद्धी चित्त अहंकार नसून, मी जर आत्मरूप आहे, चैतन्य रूप आहे असं जर निश्चय केला तर, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आत्मज्ञानाचा निश्चय केला तर, आता बुद्धीनं कशाचा निश्चय केलाय? आमच्या ह्याचा निश्चय केलाय ताई. म्हणून जागृतीमध्ये आम्ही ज्या वेळेला सकाळी उठतो त्यावेळेला आमचं प्रगटीकरण बोलण्याचं काय असते? काय असते? मी उठलो. आता कोण उठलं? चैतन्य उठलं. बर, मी झोपलो, मग चैतन्य झोपलं. चैतन्य उठतंय झोपतंय. मग आता मला सांगा, आमची आता जागृतीमध्ये चैतन्यता आहे असं समजा. आता आपण काय म्हणतोय? वा मी एक चैतन्य आहे. झोपल्यावर आमची चैतन्यता जात्या. शरीर पण जड आहे. मग झोपलो कोण? ऐकत नाही, हा एक विषय आहे समजून. तुमच्या दृष्टीनं मला बोलायचं आहे ते की जागृतीमध्ये मी आता ब्रह्म आहे, चैतन्य आहे. हे ज्ञान आमचं जे आहे हे ज्ञान जागृतीमध्ये आहे. आणि झोपल्यावर आमची जी चैतन्यता आहे ती जाते का? नाही जात. म्हणजे आमची जी चैतन्यता आहे ती आता एका अवस्थेला धरून आहे. आणि संतांची चैतन्यता कशी आहे? सांडिली त्रिपुटी. त्रिपुटी मधली त्याची चैतन्यता नाही, त्रिपुटी तीत आहे. कारण का माझी जी चैतन्यता आहे अण्णा ती चिदाभासाच्या दृष्टीनं मी चैतन्यता समजायला लागलोय. चिदाभास सकाळी उठल्यानंतर चैतन्य जागं होत नाही. जी मन बुद्धी अव्यक्तामध्ये लीन झालेली असते ती मन बुद्धी, आता त्याच्यामध्ये पण गंमत आहे. आता ती मन बुद्धीला जागृतीत आणायचं, त्याच मन बुद्धीला निद्रेमध्ये न्यायचं, त्याच मन बुद्धीमध्ये स्वप्न दाखवायचं, हे काम कुणाचं? तुमचं का ऑटोमॅटिक? अहो हे ऑटोमॅटिक आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या बुद्धीच्या अवस्था आहेत. कशाच्या अवस्था आहेत? बुद्धी जागृतीत येत्या, अंतःकरण स्वप्नामध्ये जाते.
पण काही त्याच्यामध्ये म्हणतात ही अंतःकरणाची अवस्था नाही, बुद्धीची अवस्था आहे. कारण बुद्धी जर नसेल तिथं मन आणि बुद्धी, तर जागृती समजत नाही, जागृतीचं ज्ञान होत नाही, जागृतीचं प्रकाशन होत नाही. मन बुद्धी, मग तीच मन बुद्धी जागृतीतले विषय सोडून ज्या वेळेला थकते त्यावेळेला इंद्रिय आणि विषय नसताना त्या संस्कारानं एक नवीन विश्व तयार झालं, त्याला आपण स्वप्न म्हणतो. आणि ते स्वप्न सुद्धा कसं आहे संतांनी सांगितलंय. स्वप्न कसं आहे तर ते हितानाडीमध्ये पे पडते स्वप्न. ते असते 10 सेकंदाचं, पण सांगतात काय का भरपूर काळ, त्याला काय आख्याती का काहीतरी अख्याती आत्मख्याती 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 आत्मख्यातीमध्ये ते सांगतात, ते तो विषय आहे. मग तीच बुद्धी जागृतीतनं स्वप्नात जाते आणि तीच बुद्धी ज्या वेळेला अव्यक्तामध्ये लय होते त्यावेळेला आपल्याला जगताचा विसर पडतो. पण जे चैतन्य आहे ते चैतन्य त्या जागृतीचंही प्रकाशन करते. जागृतीकाली, स्वप्नकाली स्वप्नाचंही प्रकाशन करते आणि निद्राकाली निद्रेचंही प्रकाशन करून स्वतः मात्र अलिप्त राहते. मग मी ते आहे का जागृतीमधला मी विश्व आहे, स्वप्नामधला मी तेजस आहे आणि सुषुप्तीमधला मी प्राज्ञ आहे? कोण आहे मी? मी आहे, मी कोण आहे? मीच त्या जागृतीला जाणतो, मीच सुषुप्तीला जाणतो, अवस्थांचं प्रकाशन करणार. हा, मी साक्षी आहे. मग आता मी साक्षी आहे ह्याचं भान आम्हाला दिवसभर कधी आहे? कधी आहे? तेवढा नाही आहे. जागृतीमध्ये आम्ही तोच साक्षी, सुनीलराव, तोच साक्षी ज्या वेळेला अंतःकरणाच्या ठिकाणी येतो त्यावेळेला त्याला नाव काय प्राप्त झालं? अंतःकरणात प्रतिबिंबित झाला, त्याचं नाव काय झालं? जीव. त्याला एक संबोधन मिळालं, जीव. कारण का? अविद्या उपाधिग्रस्त तो जीव. मग तोच साक्षी ज्या वेळेला प्रतिबिंबित झाला त्याला जीव म्हणायचं. मग तो साक्षी जो आहे तो साक्षी त्याचं तो बिंबरूपान आहे आणि त्याचं जे प्रतिबिंब आहे ते अंतःकरणात पडलं. मग त्या ठिकाणी कोण निर्माण झालं? कोण निर्माण झालं? झालं की आता बोलू, चिदाभास. हो, चित्त भास निर्माण झाला, त्या ठिकाणी जीव निर्माण झाला, जीवदशा निर्माण झाली. आणि ती जीव, त्यालाच काय म्हटले शास्त्रकारांनी? काय म्हटले? प्रमाता. बरोबर आहे ना? हा, प्रमाता. मग तो प्रमाता स्वतःला ज्या वेळेला त्या त्या अवस्थेमध्ये अभिमान घेऊन ज्या वेळेला जगायला लागतो, तो प्रमाता जागृतीतल्या इंद्रियांशी, देहाशी, विषयांशी ज्या वेळेला अभिमान घेऊन जगायला लागतो त्यावेळेला त्याला विश्व अभिमानी होतो. पण तो प्रमाता जो आहे, तो जीव जो आहे, तो जागृतीमधल्या व्यवहाराचं अभिमान घेऊन खरं म्हटलं तर क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या जागृतीतल्या त्या कुणाच्या आहेत? प्रकृतीच्या आहेत. विठ्ठलराव, प्रकृतीच्या आहेत. मग प्रकृतीच्या क्रिया प्रकृतीच्या असताना सुद्धा अज्ञानानं तो काय म्हणतो? माझ्या क्रिया आहेत. प्रकृती करे कर्मे तिन्ही केली म्हणे भ्रमे. हा, याची नाव जीव म्हटली. म्हणजे एक आपलं जर स्वतःचं अस्तित्व विसरलं तर ते स्वतःचं अस्तित्व विसरल्यानंतर अज्ञानामुळे आपल्या ठिकाणी या तिन्ही अवस्थांचं काय होतंय? आरोपण होतंय. आणि तो स्वतःला मी काय येतो? जागृतीत येतो, मी स्वप्न भोगतो, स्वप्नातली सुखदुःख भोगतो आणि मी झोपतो. खरं म्हटलं तर मी झोपणारा नाही, मी सुखदुःख भोगणारा नाही आणि मी जागृतीतलाही नाही.
मी अवस्थेतला नाही, मी अवस्थांचा साक्षी आहे. आता हे मी साक्षी आहे हे समजण्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणजे साक्षी आहे हे समजण्यासाठी कुठल्या देवरशाकडे जायला पाहिजे का डॉक्टरकडे कुठल्या जायला पाहिजे? तुम्ही साक्षी आहात हे ज्ञान होण्यासाठी एक विचार पुरेसा आहे, एक श्रवण पुरेसा आहे आणि तुमचा विचार महत्वाचा आहे. कारण इथं साक्षी आहे असं लिहून ज्ञानदेवांनी 1200 शतकात मध्ये लिहिलेलं आहे. पण 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी वेदांनी 5000 वर्षापूर्वी लिहिले. आणि परमात्म्यानं आपण हे ज्यावेळेला जग निर्माण झालं तेव्हापासूनच हे लिहून ठेवलंस की तू साक्षी आहेस. आता इतके वर्ष झालं, 5000 वर्ष सांगायचं चालू आहे की तू साक्षी आहेस. तू ना विश्व आहेस, ना तू तेजस आहेस, ना तू प्राज्ञा आहेस. तू साक्षी आहेस. तू ना करता आहेस, ना तू भोगता आहेस, ना तू जन्मतोस ना मरतोस, ना तू सुखी आहेस ना तू दुःखी आहेस, ना तुझ्याकडे अहंता आहे, ना ममता आहे, ना कर्तृत्व आहे, ना भोक्तृत्व आहे. हे सांगून संतांनी बरं अण्णांनी प्रवचनात किती वेळ सांगितलं, कीर्तनात किती वेळ सांगितलं. बरं अण्णा तुमच्याकडे कोण आला सांगायला? आता मी तुमच्या सांगितल्यामुळं मला आता ही सगळी भ्रांती फिटलेली आहे आणि मी आता साक्षी आहे. अण्णाला सांगायला ऐका बाबा म्हणून. मग आता साक्षी अण्णांनी व्हायचं का आपण व्हायचं? बर कधी व्हायचं? उद्यापासून व्हायचं का एकादशीपासून व्हायचं? साक्षी होण्याला काय अडचण आहे? काय अडचण नाही. अडचण आहे कारण मी साक्षी आहे याचं ज्ञानच होईना. मी साक्षी असताना सुद्धा मी साक्षी आहे त्याचं ज्ञान होईना. मी साक्षी असताना मी जे आहे त्याचं ज्ञान होईना. म्हणजे अज्ञान किती काम करत असेल बघा. मी जे आहे त्याचं ज्ञान होईना आणि मी जी नाही त्याचं ज्ञान व्हायला लागले. देहात्मबुद्धी लवकर जात. मग ह्याचाच विचार करायचा आहे. मी कोण आहे ह्याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. निवृत्तीचा ज्ञानेश्वर म्हणतात की निवृत्तीचा सद्गुरूंचा दास असे म्हणायला लागल्यात. मी कोण आहे ह्याचा करावा विचार. आम्ही मी कोण आहे तेवढा विचार करत नाही. जग काय त्याचा विचार करतो, घर काय त्याचा विचार करतो, ह्याचा दर काय त्याचा विचार करतो, तिकडं काय घडलं त्याचा विचार करतो, सीटा किती निवडून येतील त्याचा विचार करतो, सरकार कुणाचं बनेल. अवघण हे मूळचं सरकार आहे ते आहेच की न पडणार. हे सगळी सरकार बदलली तरी एक सरकार कधी बदलत नाही, त्याचं नाव ब्रह्म. वा वा. जागृतीतलं सरकार बदलेल, स्वप्नातलं सरकार बदलेल. कारण जागृतीतलं बी सरकार स्वप्नातलंच आहे. कारण जागृतीत खरी नाही, स्वप्न आहे. मग सरकार बी स्वप्नातलंच आहे. पण जागृतीतलं सरकार स्वप्नातलं सरकार हे जरी स्वप्न असलं तरी सुद्धा एक मुख्य सरकार आहेत, ते मात्र कधी बदलत नाहीत. मग त्या सरकारकडे लक्ष द्यावं, त्याला मत द्यावं. आपण साधकानं त्याला मत द्यावं. कुणी निंदा कुणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा. स्वहिता कारणे संगत साधूची म्हटली, भावी भक्ती भेटी हरीची तेने म्हटली. साधूची संगत केली तर मुख्य सरकारकडे लक्ष जाईल आणि साधूची संगत जर केली नाही तर मग खोट्या सरकारकडे लक्ष जाईल, मायेकडे लक्ष जाईल, जगताकडे लक्ष जाईल. आणि म्हणून संतांची संगत करा, ब्रह्म भरला आहे सारा म्हटले. संतांच्या संगतीमध्येच हे जगताचं मिथ्यत्व कळायला लागतं. हे जगत नसून जगताधिष्ठान, जगत आधार ब्रह्माचाच पसारा आहे हे कळायला लागतं. अजातवाद पटायला लागतो. सर्व भांड्यामध्ये भरलेल्या मातीकडे लक्ष जायला लागतं. या ताईंकडे बघितलं, या दादांकडे बघितलं, विठ्ठलरावांकडे बघितलं तर आपल्याला एक खून दिली आहे जिथं आपण गंध लावतो. त्या गंधापासून खाली सगळं पिंड आहे. बरोबर. आणि त्या गंधापासून वर सगळं ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड आहे.
पिंडामध्ये विकार आहेत, पिंडामध्ये इंद्रिय आहेत, पिंडामध्ये इंद्रियांचे व्यापार आहेत, पिंडामध्ये प्रवृत्ती निवृत्तीतलं मन आहे, पिंडामध्ये संकल्प विकल्पात्मक मन आहे. त्याच्या 2 पत्नी आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्तीची मुलं आहेत, निवृत्तीची पण मुलं आहेत. निवृत्तीची मुलं आहेत विचार, निवृत्तीची मुलं आहेत भाव, निवृत्तीची मुलं आहेत वैराग्य, निवृत्तीची मुलं आहेत प्रबोध आणि निजबोध. अशी निवृत्तीची मुलं आहेत. दया, क्षमा, शांती ह्या निवृत्तीच्या मुली आहेत. आणि प्रवृत्तीची मुलं आहेत काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. ही प्रवृत्तीची. आता आमच्या मनाला निवृत्तीची मुलं लागल्यात काय प्रवृत्तीची मुलं लागल्यात? त्याच्यावरनं कळतंय आमचं मन कुठं आहे, प्रवृत्तीत आहे का निवृत्तीत आहे. आणि महाराज तर म्हणतात मी कोण आहे हे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. निवृत्तीचा विचार करावा. ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे, ज्ञान निवृत्तीचा आहे, ईश्वर निवृत्तीचा आहे. तोच ईश्वर प्रवृत्तीत आला, जीव झाला. तो जीव अंतकरणाच्या स्तरावर आला, प्रमाता झाला. तो जीव प्रमाता होऊन अंतकरण वृत्तीच्या माध्यमातनं काय झाला, प्रमाण झाला. आणि तोच प्रमेय झाला. आणि त्यानं जर हे प्रमाता प्रमाण प्रमेय जर सोडलं तर तो निवृत्त झाला. जो आहे ते झाला. मग आम्ही आहे ते व्हायचं आहे आणि बघायचं आहे मी कसा प्रवृत्ती मार्गात यायला लागलोय. म्हणून चांगदेव 65 मध्ये रंगनाथ महाराज परभणीकर म्हणतात ज्या वेळेला चैतन्याला वृत्ती लागते त्यावेळेला त्याला प्रमाता म्हणतात. आणि वृत्तीरहित प्रमाता चैतन्य होतो. कधी करायचं सुनीलराव? वृत्तीरहित, त्रिपुटीरहित, ध्येय ध्याता ध्यान रहित, ज्ञेय ज्ञाता ज्ञान रहित आणि प्रमाता प्रमाण प्रमेय रहित, द्रष्टा दृश्य दर्शन रहित, एक चैतन्य अंतकरणाच्या स्तरावर आलं की अंतकरणाच्या ठिकाणी असलेल्या अविद्येमुळं काय होते, त्या ठिकाणी सत्वगुणानं द्रष्टा होते. विठ्ठलराव, सत्वगुणानं द्रष्टा होते, तमोगुणानं दृश्य होते आणि रजोगुणानं दर्शन होते. बरोबर आहे. द्रष्टा दृश्य दर्शन ज्ञानदेवांचं प्रमाण आहे. तैसे अज्ञान अंगीकारे, तैसे अज्ञान. कारण अविद्या जी आहे ती अविद्येचं कार्य कोण आहे? अज्ञान आणि अविद्या. आता कूटस्थाच्या ठिकाणी काय आहे? कूटस्थाच्या एका कल्पित अंशावर अविद्या आहे. विठ्ठलराव काय सगळीकडे आहे नाही ना? परब्रह्म तसं शुद्ध आहे ना? मग अविद्या कुठं आहे? कल्पित अंश. ब्रह्म सर्वत्र आहे, मग अविद्या कुठं आहे? मग कुठं आहे? कल्पित कुठं आहे अंश? जरा गंमत सर, ब्रह्म सर्वत्र आहे ना? आता मला सांगा, ह्या आकाशामध्ये काय अडचण आहे? मग तसं ब्रह्मामध्ये पण काय अडचण नाही. ब्रह्म सदा निर्विकार आहे. मग त्या निर्विकार असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी अण्णा म्हणतात जग एका अंशावर आहे. मग जगच एका अंशावर आहे तर माया किती अंशावर असेल? जग एका अंशावर आहे आणि मायेचं कार्य जग आहे, ती एका अंशावर आहे. मग त्या मायेच्या ठिकाणी असलेल्या 2 शक्ती आहेत, विद्या आणि अविद्या. त्या मायेच्या शक्ती आहेत. विद्या काय करते? स्वरूपाकडे नेते. आणि अविद्या काय करते? विद्येमध्ये प्रतिबिंबित झालेला ईश्वर म्हणायचं. म्हणजे विद्येत प्रतिबिंबित झालेलं म्हणजे ज्याला स्वतःचं ज्ञान आहे
त्याला ईश्वर म्हणायचं. मग आता आपल्याला स्वतःच ज्ञान आहे, स्वतःच ज्ञान झाल्यावर काय अडचण आहे? अडचण आहे, कारण आम्ही ते ज्ञान ऐकलेलं नाही, संतांची संगत केलेली नाही. आम्ही ज्यांची संगत केली त्यांनी आम्हाला आम्ही कोण आहोत त्याचं ज्ञान दिलं नाही, आणि जे नाहीत त्याचं ज्ञान दिलेलं आहे. मी गमतीनं सांगतो, दिस इज माय हँड, दिस इज माय हेड, दिस इज माय आईज, दिस इज माय इयर. हे आम्हाला पहिलीपासून शिकवलं. आणि मदालसानं काय शिकवलं? आमची आई मदालसा आहे आणि आम्ही त्या मदालसेचं चिरंजीव आहात. जर चिरंजीव असतो तर लहानपणी गट्ट्या खेळत कशाला बसलो असतो? अष्टावक्रासारखं गेलो नसतो जनकाच्या सभेमध्ये, किंवा ते हस्तामलक सारखा. हस्तामलक जन्माला 12 वर्ष बोललाच नाही. ती आई म्हटली शंकराचार्यांना की हे पोरगं आमचं बोलतच नाही. 12 वर्षानं शंकराचार्य भिक्षा मागायला आले, बोलतच नाही. मग म्हटले बघतो, मी बघतो काय म्हणून. ते त्याच्यासाठीच आले होते हो. आणि म्हणते बाळा तू बोलत नाहीस. म्हटलं काय बोलू? म्हटलं बोलण्यासारखं काय, बोलतच नाही ती. म्हणून जो ज्ञानी आहे ना तो जास्त बोलतच नाही. मग त्यावेळेला हस्तामलक स्तोत्र, मनबुद्धी अहंकार, हा ते नाही, ते निर्वाण षष्टकम आहे. मग हस्तामलक स्तोत्र लिहिलं. म्हणजे काय, ज्ञानी जे आहेत ना ते जाणून शांत असतात. आणि माझ्यासारखा एखादा अज्ञानी, जसं एखाद्या तूप तूप जे आहे ना तयार होत नाही, कडकडते. का? पाणी जोपर्यंत आहे तो पण कडकडते. पाणी सगळं उडून गेलं वासनेचं किती शांत होते. ज्या वेळेला तशा आपल्या अंतकरणामधल्या वासनेचं पाणी निघून गेलं, वासना शांत झाल्या, अंतकरण शांत झालं, मन शांत झालं. म्हणून जो शांत झाला तो संत झाला. संत म्हणतात, गीता म्हणते, आत्मन्य एव आत्मना तुष्टहा स्थित प्रज्ञेस्य उच्यते. ज्याची प्रज्ञा स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर झाली त्याला प्रजाहती यदा कामान, त्यानं सर्व कामनांचा त्याग केला. कारण कामना ज्याच्यासाठी निर्माण होतात, सुखासाठी, तो सुखाचा सागर मी आहे असं ज्यावेळेला त्याला ज्ञान होतं त्यावेळेला त्याचं भोगतेपण, त्याचं भोगणं आणि भोग्य हे तिन्ही आपोआप निवृत्त होतात. आमचं भोगतेपण निवृत्त नाही, आमचं भोगणं निवृत्त नाही, आमचे भोग निवृत्त नाहीत, म्हणून आमची त्रिपुटी निवृत्ती नाही. ज्या वेळेला आमची भोगतेपण निवृत्त होईल, मी भोगता नाही, मी साक्षी आहे, मी करता नाही, मी अकर्ता आहे, हे ज्या वेळेला आम्हाला ज्ञान होईल त्यावेळेला आमची आपोआप विषयासक्ती आपोआप गळून पडेल, आपोआप गळून पडेल. आता आमची विषयासक्ती कमी झाली आहे का वाढली हो? म्हणजे विचारतोय. सत्संगात आल्यानंतर म्हणजे एखाद्याला बाबा पूर्वी असं वाटायचं चांगले ड्रेस घ्यावे किंवा हातामध्ये अंगठी घालावी, किंवा चांगल्या चांगल्या गाड्या घ्याव्या, चांगले चांगले बंगले. अण्णांच्याकडे मी आलो बरेच दिवस झालं, बघतो त्यांच्या घरामध्ये कलरच करत नाहीत. का? त्यांना त्याच्यामध्ये काय विशेष वाटत नाही. बरोबर. आम्हाला पुट्टी मारावीशी वाटते, त्याच्यावर कलर करावासा वाटतो, 4 वर्षानं बदलावंसं वाटतं. म्हणजे आम्ही विशेषात अडकलोय, विशेषणामध्ये अडकलोय. संत विशेषणामध्ये अडकत नाहीत, संत सामान्यामध्ये राहतात. सामान्य आपलं जे अस्तित्व आहे त्यात राहतात. जे सामान्यात राहतो, सामान्यासारखा जगतो, म्हणून ते सामान्य जे आहे ना ते सामान्य होण्याचा प्रयत्न करावा. त्या सामान्यामध्ये जरा अहंत्व आलं की नाही की ते विशेष होते. त्या अहंतेमध्ये अहंत्वामुळे 2 प्रकार पडतात विशेषामध्ये, एक कल्पित विशेष, एक वास्तव विशेष. त्या वास्तव विशेषामध्ये अहंत्व मी ब्रह्म आहे असं म्हणून स्फुरण पावते, आणि कल्पित विशेषामध्ये ते मी देह आहे असं म्हणून स्फुरण पावते. पण ज्या वेळेला हे कल्पित विशेष जे आहे ते म्हणजे मी देह, मी सुखी, मी दुःखी, हे माझं घर, हे माझे पाहुणे, ही माझी पत्नी, हे सगळं कल्पित विशेष आहे. काय काय आपलं आहे? काय देह आपला आहे, मुलं बाळा आपली आहेत,
पण हे बोलणं आहे का अनुभव आहे? मुलं बाळा आपली नाहीत असं म्हणायचं धाडच आहे? नाही, पत्नीसमोर हे आता बोलशील हो, पत्नीसमोर असल्यावर म्हणून दाखवा बरं ही माझी नाहीत म्हणून. काय विठ्ठलराव म्हणून दाखवता का? उद्यापासून जेवण मिळणार नाही, तुकडा गायला घालत्या म्हणून तुम्हाला ही नखरे सुचत्यात. तो येतोय कुठनं आणि बसतोय इथं सांगत. सोपं नाही महाराज. घरात आलेली संपत्ती शिवाजी महाराजांनी पाठवलेली, हे विष कुठनं आणलं म्हणायची ताकद आहे आमची? अहो, संपत्तीसाठी मरणारे आपण आहोत. संपत्ती आल्यावर सुख होते का दुःख होते? संपत्ती आल्यावर सुख होते, त्यांना दुःख झालं की हो, बरोबर उलट झालं की. संतांनी खरी संपत्ती कोणती सांगितली? शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान. मग आता ही संपत्ती आहे आमच्याकडे. शम आहे काय? शम काय सांगितलंय? शम म्हणजे काय सांगितलंय? मनावर ताबा असतो. बघा किती सुंदर सांगतात संत माहिती आहे. अंतकरणाच्या वृत्ती पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून पंचविषयामध्ये सतत केंद्रीभूत असतात. आता ही 5 ज्ञानेंद्रिय हे आहेत ना आपल्याला दिलेले, आणि 5 कर्मेंद्रिय दशेंद्रियांच्या दुर्या. पण दशेंद्रियामधली ही कर्मेंद्रिय आहेत, त्यांचा फक्त कर्मामध्ये सहाय्य होते. पण मुख्य जे ज्ञान घेतात ही 5 जण आहेत. ह्या 5 ज्ञानेंद्रियांच्या वृत्ती शब्द स्पर्श रूप रस गंध ह्याच्यामध्ये कायम अडकल्यात का नाही बघा. डोळ्यानं काहीतरी बघावंसं वाटतेच, कानानं काहीतरी ऐकावंसं वाटते, जिभेनं काहीतरी चाकावंसं वाटतंय, नाकानं गंध घ्यावासा वाटतोय, आणि त्वचेनं स्पर्श करावासा वाटतोय. मग आता मला सांगा, जिभेनं ज्याला चव घ्यावीशी वाटली तो कोण हो? मासा. ते मेल. डोळ्यानं ज्याला बघावंसं वाटतंय ते पतंग, ते बी मेल. स्पर्श करावा वाटतं ते हरिण, ते बी मेल. गंध घ्यावासा वाटतोय तो भुंगा, ते बी मेल. आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध कोण राहिला मग? एक मासा, एक हत्ती, एक हरिण, एक भुंगा आणि एक पतंग. मग हे 5 जणांना खड्ड्यात घालणारं एक एक इंद्रिय त्यांच्याजवळ होतं, त्यांना खड्ड्यात घातलं. आपल्याकडे 5 जण कायम दबा धरून बसल्यात, आणि आमची मन बुद्धी त्यांना साह्यभूत व्हायला लागल्या. आणि अण्णा तर म्हणतात आभासानं काय विचार करावा, तर मी कुठंच आहे त्याचा विचार करावा. तर कधी आभास जागा व्हायचा, त्याची बुद्धी कधी जागी व्हायची, आणि त्यानं कुठंचताकडे कधी बघायचं. अहो, कीर्तन चालू झालं की खांबाला टिकून झोपत्यात निवांत. ही समाधी म्हणतात आमची. घरात झोपण्यापेक्षा इथं झोप पटकन लागत्या. कीर्तनामध्ये जाग होण्यासाठी यायचं असते, झोपण्यासाठी नाही. आणि कीर्तनात येऊन ज्याला झोप लागत असेल त्यानं समजायचं अजून काय पुण्य फळाला आलेलं नाही. सत्संगात येऊन जर त्याला कंटाळा येत असेल तर समजायचं अजून काय आपला अधिकार प्राप्त झालेला नाही. इथं जर कुठला दुसरा कार्यक्रम असता तर चेहरा टवटवीत झाला असता. पण जसा हा विचारसागराचा, आता विचारसागर मी आज काही जास्त घेतलंच नाही का, तर विचारसागर असा विषय आहे की तो तुम्हालाच विचार करावा लागणार. विचार सगळं सोडून पे काय घेतलं नाही, तुम्हालाच विचार करावा लागणार. विचारसागर हे मला ह्याने 4 पानं पाठवली, माझे 4 दिवस घालवले. 4 दिवस का? अहो, इकडे यायचं तर विचार करायला नको. कधी वाचलंच नाही विचारसागर. मी आजपर्यंत विचारसागर कधीही वाचलेलं नाही. मी सांगितलेलं 4 पानं, तेव्हापासून ते 4था चरंग त्यातली पहिली 22-23 प्रकरणापर्यंत 4 वेळा वाचून काढलं. 4 वेळा वाचून काढलं.
का तर ते समजावं. का समजत नाही आहे, समजत नाही. बुद्धीला ताण द्यायला लागतोय, बुद्धीला सारखा विवेक विचार करायला लागतोय, समजतच नाही. मग आता ह्यांना कसं समजलं, आपल्याला का समजत नाही? तर त्यांनी पूर्वी ताण दिलाय हो, आणि आम्ही ताणलंच नाही. मग ताणलं नाही, ते ढिलं पडले, तर ते वाजना बरोबर. हे बघा, विना असतो का नाही, त्याला ताण द्यायला लागतोय. त्याला जरा ढिला सोडला का नाही, त्यातनं संगीत येत नाही. तसं मनबुद्धीचा जो विना आहे, ते मनबुद्धीच्या तारा आहेत का नाही, त्या तारा त्या भगवंताकडे जोडण्यासाठी त्याला बरोबर ताण द्यायला लागतोय, तर तो वाचतोय. मग या मनबुद्धीच्या तारा, त्याच्यामधून त्या परब्रह्माचे सूर निर्माण होण्यासाठी मनामध्ये असलेलं जे संकल्प आहे तो भगवंताचा व्हायला पाहिजे. मनामधला संकल्प, मनामधलं चिंतन, मनामधली जाणीव ती भगवंताची, मनामधली इच्छा आता प्रवृत्तीची आहे, ती निवृत्तीकडे जायला पाहिजे, उगमाकडे जायला पाहिजे. आणि बुद्धीमध्ये असलेला संस्कार, बुद्धीमध्ये असलेलं ज्ञान आता प्रवृत्तीतलं आहे, देहाचं आहे, ते उगमाचं व्हायला पाहिजे. मी कोण आहे त्याचं व्हायला पाहिजे, मी कोण आहे त्याचा विचार करायला पाहिजे. त्याला म्हणायचं विना वाजवणे. असा विना आम्ही वाजवतोय नाही. आता विनेकरी उभे असतात, ते विनेकरी उभे असतात, ते मनबुद्धीचा विना असा वाजवतात, गोविंद गोविंद मना लागली या छंद, असा विना वाजतो तो. विण्याच्या तारा, त्याच्यामधून विण्याच्या तारा म्हणजे अंतकरणाच्या तारा आहेत. मनाची वृत्ती उठली तर ती चैतन्याची उठावी. जसं शेणाचा पू उठला तर माती घेऊन उठतो, तसं मन जर सकाळी उठलं तर मी चैतन्य आहे असं म्हणून उठावं. आणि बुद्धी जर उठली तर त्यानं चैतन्याचा होय होय मी खरोखरच चैतन्य रूप आहे असा निश्चय करून उठावं. आणि चित्त जर उठलं तर चित्तानं मी चित्त चैतन्य रूप आहे असं चिंतन करत उठावं. आणि अहंकार जर उठला तर मी हा गौण अहंकार, देहाहंकार, मी करतो भोगतो हा अहंकार नाही, तर मी असंग आहे, मी निसंग आहे, मी सच्चिदानंद आहे, मी शाश्वत आहे, मी अजर आहे, अशा पद्धतीचा अहंकार उठावा. अशा मनबुद्धीच्या तारा, अंतकरणाचं पंचक हे जर विण्यावर लावलं आणि ते जर छेडलं तर का भगवंत डोलणार नाही? बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. अशा पद्धतीचा विना, ह्या अंतकरणाचा, हे शरीररूपी विना आहे, त्याच्यामध्ये अंतकरण रूपी तारा आहेत आणि त्या आपण छेडूया, त्याच्यासाठी आपलं ज्ञान वापरूया. आणि अशा पद्धतीचं आपल्या सर्वांना जमावं. हे शास्त्र आहे, त्याचं चिंतन करून आपल्याला दिसावं मी कोण आहे त्याच्या प्रकाशामध्ये, हे आपल्याकडून सगळ्यांच्याकडून घडावं. मी प्रयत्न करतोय, तुम्ही प्रयत्न करा. नाही प्रयत्न करतात, कारण काय, अविद्या निवृत्ती ही ज्याची त्याची करायची. माझी अविद्या निवृत्ती झाली म्हणून तुम्ही मुक्त होणार आहे काय? तुकाराम महाराज मुक्त झाले म्हणून मी मुक्त होणार आहे का? विठ्ठलरावनी अभ्यास केला तर मला फायदा आहे काय? नाही. तुम्ही फक्त त्याच्याकडून काय करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. पण स्वयंपाक तुम्हाला ज्याचा त्याचाच करावा लागेल. चांगला स्वयंपाक करा. अंतकरण वृत्ती या आत्मज्ञानामध्ये सतत काय करा, त्या पाकासारखी भिजत घाला. आणि मग ती वृत्ती जर मुराली तर ते स्वरूपामध्ये तदाकार होऊन जाईल. तसं मी ब्रह्म आहे, मी चेतन रूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, अशा पद्धतीचं चिंतन सतत जर केलं आणि तेच ब्रह्म ह्या जगतामध्ये भरलेलं आहे, तर ह्या जगताचं जे बादनिश्चय आहे, त्या जगतामध्ये जसं त्या रज्जूवर दिसणारा जो सर्प आहे, तो सर्पाची निवृत्ती होईल आणि रजताचं ज्ञान होईल, रज्जूचं ज्ञान होईल. तसं ह्या जगताचं नामरूप जर तुम्ही निरसन केलं तर जगतामध्ये अस्थिभाती प्रियशिवाय आहे काय? ह्याच्यामध्ये अस्थिभाती प्रिय आहे ना, सर्व वस्तूमध्ये आहे अस्थिभाती प्रिय. त्याचं तुम्हाला ज्ञान होईल. आणि त्याचं ज्ञान झालं की नाही तर काय होते माहिती आहे का, जगत नावाचा विषय आहे ना बाधित होतो. आणि मग त्या जगताच्या ठिकाणी जगदीश्वर प्रगट होतं. आणि एकदा जगदीश्वर प्रगट झाला की काय होतं, तर विषयाचं आम्हाला विषयासक्ती असते.
आणि ती आम्हाला काय करते, काम क्रोध लोभ ही जी आहे साखळी निर्माण करते. पण विषयासक्ती जर निर्माण झाली नाही, विषय दिसला नाही, विषयासक्ती झाली नाही, तर काय होतो, हा अनासक्त होतो. आणि त्या ठिकाणी विषय न पाहता विषय अधिष्ठान असलेलं अस्थिभाती जर बघायला लागलं तर हा शुद्ध होतो. आणि असं शुद्ध आपण सगळ्यांनी व्हावं. असं जर शुद्ध झालो तर अंतःकरण शुद्ध होते. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये मग ज्ञान होते. बाबा हे अध्यात्म काय समजून घ्यावं. अहो ते तुंतुरी महाराज ते याच्यामध्ये आळंदीमध्ये बोलतात, ते तर त्या भगिनी आहेत, ते विचारतात की त्या रज्जू ज्ञानाला सर्पज्ञानाला काय, सर्पज्ञानाचा आश्रय कोण, सर्पाचा आश्रय कोण, तर रज्जू उपहित चैतन्य हे त्या सर्पाला आश्रित आहे. मग रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी असलेली अविद्या सर्परूपानं परिणाम पावत्या. बरोबर आहे. आणि साक्षी उपहित, साक्षी अंतकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी असलेली अविद्या त्याचा परिणाम सर्पज्ञान आहे. आणि दोघं युगपत होत्यात. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी सूक्ष्मतेने सांगितलंय की साक्षी उपहित चैतन्याच्या ठिकाणी असलेली अविद्येच्या आश्रित असलेला तमोगुण तो सर्परूपानं परिणाम पावतो. आणि त्याच अविद्या आश्रित असलेला सत्वगुण सर्पज्ञानाच्या रूपाने परिणाम पावतो. साक्षी चैतन्य म्हणजे अविद्येच्या ठिकाणी असलेला तमोगुण हा सर्प निर्माण करतो. कुठं, तर रज्जूच्या ठिकाणी. रज्जूच्या ठिकाणी सर्प दाखवतो. अविद्येचं कार्य आहे तमोगुण. तमोगुण काय करतो, असलेला पदार्थ आहे का नाही तो झाकतो आणि नसलेलं दाखवतो. ते काम आहे अविद्येचं. बरोबर. असलेलं दाखवायचं आणि असलेलं झाकवायचं आणि नसलेलं दाखवायचं, ते अविद्येच्या तमोगुणाचं काम आहे. त्या तमोगुणाची आवरण शक्ती जीवाला झाकते आणि देहाला दाखवते. तिथं काम सुरू करते. तमोगुणाची आवरण शक्ती आहे. म्हणून आवरणातनं दोघ जण निर्माण होतात. अज्ञानातनं आवरण आणि विक्षेप. अज्ञानाचे जे आवरण आणि आवरण हे तमोगुणाचं आहे. आणि ते तमोगुणाचं आवरण अंतःकरण वृत्ती ज्या वेळेला जाते त्यावेळेला ती आवरण निवृत्ती करते. बरोबर. आणि त्या ठिकाणी असलेलं साक्षी चैतन्य, अंतःकरण उपहित चैतन्य, अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य त्या घटाचं पटाचं प्रकाशन करते. आता हे विषय अण्णा कुठं सांगायचं मला समजेना अजून. आता कुणाला सांगत असता म्हणणार हे महाराज काय बडबडायला लागल्यात, कुठं ते जातो, कुठं काय करतो, तारीख डिलीट, कोण प्रकाशन करतो, कुठला अंतःकरण चैतन्य काय झालं. तरी पण काय माहितीये, लोकांसाठी किती पण आपण करावं, स्वतःसाठी करणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, ते फिट बसत नाही, त्याचं चिंतन होत नाही, तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होणं शक्य नाही. कारण काही अंतःकरणाची सगळी तयारी आहे. आता त्याच्यामध्ये एक गंमत विठ्ठलराव काय होती अण्णा, की वृत्ती बाहेर जाते, घटाकार होते, पटाकार होते. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले की वृत्ती घटाकार होते, पटाकार होते. आणि वृत्ती घटाकार झाली, पटाकार झाली की ज्याला त्या रज्जूचं ज्ञान होते त्याचा अज्ञान निवृत्त होते. रज्जूचं साक्षात्कार झाल्यावर त्याचा आवड. मग हे सांगितले एका फळ्यावर ते हे काढलं हा सर हा, आणि ते 50 जण बघत बसल्यात. मग ते एकाला पुसलं तर 50 जणांचा सर्प जातोय. म्हणजे बाहेर जर अज्ञान निवृत्त झालं तर त्या सगळ्यांच्या आतमध्ये त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. बाहेर अज्ञान निवृत्त झालं ना, सर्प गेला, सर्प गेल्यावर 50 जणांना दिसायचं बंद झाला. मग जसं एकानं त्या सर्पाची निवृत्ती केल्यावर 50 जणांना दिसायचं बंद झाला, तसं एकानं स्वतःच्या अंतःकरणामधली अज्ञान निवृत्ती केली तर 50 जणांची अज्ञान निवृत्ती का होत नाही, असा प्रश्न त्यानं मांडला. प्रत्येकाच्या अंतःकरणानं ते जग धारण केलेलं आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा अज्ञान, म्हणून त्यांनी रज्जूच्या ठिकाणी अविद्या मानली नाही, आत मानले स्वरूपाच्या ठिकाणी. म्हणजे ज्याच्या ठिकाणची अज्ञान निवृत्त होतं त्याचा सर्प निवृत्त होतं. ज्याच्या ठिकाणी
तेवढ्यासाठीच मांडले ते. हो. कारण का माहिती आहे का, बाहेरची रज्जू तुम्हाला नुसता दृष्टांत दिलेला आहे तो. आणि सिद्धांत जो रज्जूपेच आहे जर ना, तुम्ही मांडलं तो तरच तो फळावला. गुरुजी अजून तुम्हाला हात जोडून मी सांगतोय, इथला अज्ञान निवृत्त व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जननो हे अवघा जनार्दनी प्रतितीच येणार नाही माझं. कारण अज्ञान आहे ना त्यानं जीवाला आच्छादन केले. हो, स्वतःला आच्छादन केलं. माझं अज्ञान मी काढायचं आहे. हो हो. आणि मग तिथं जर सर्प असता तर सर्वांना सर्पाची प्रतीती आलेली आहे. ती कोण भूरेषा म्हणतो, कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतो. मग तिथं सर्प नाही तर सर्प कोण आहे? सर्प हे सगळे पदार्थ ज्याच्या त्याच्या बुद्धीतले निघाले. हो, ज्याला जसं वाटलं तसं जग हे ज्याच्या त्याच्या बुद्धीतलं आहे. म्हणजे ते का निघालं तर स्वरूपाचे अज्ञानामुळे. मग ज्याचं अज्ञान निवृत्त झालं ना त्याला हे अण्णा त्याच्यामध्ये गंमत कशी आहे, आम्ही ज्यावेळेला जगाकडे बघतो हां त्यावेळेला आम्हाला पंचविषयाची भोग मिळायला पाहिजेत अशा दृष्टीने बघतो. हा? पण ते जर एखाद्या डुकराला विचारलं तुला काय पाहिजे म्हटलं तर त्यातलं तुला जगातलं काय प्रिय आहे असं विचारलं तर काय करेल ती? म्हणजे जगात मध्ये असलेली सुखाची कल्पना एकट्या माणसाचीच तेवढी विचित्र आहे. होय होय. खरं आहे की त्याला जे प्रिय वाटतंय की नाही त्याला कुत्र सुद्धा विचारत नाही. उदाहरणार्थ दागिना प्रिय वाटतोय, आता कुत्र्याला काय मोहनमाळ घाला, तुम्ही काय करेल कुत्र? फोटो काढत बसल. बरं ब्रेसलेट घातलं त्याला हे घातला, चेन घातली, हातात अंगठ्या घातल्या, तर तुम्ही काय करणार? फोटो काढणार का नाही? हे जरा मेकअप बिकअप केला, केस बिस आले तर सगळं काय करणार तुम्ही? ज्ञानेश्वरी ऐकायला जाणार हे सगळं घालून? नाही. तुम्ही काय करणार? दाखवत सेल्फी हा. आता ह्या सेल्फीचं नंतर वैकुंठवासी झाले, स्वर्गवासी झाले, हे ते लिहायला लागणार तिथे नंतर. मग ज्याच्या अस्तित्व नाही नुसती कल्पना करून आम्ही त्या कल्पनेमध्ये जीवन जगतो, म्हणजे मायेमध्ये अज्ञानामध्ये जीवन जगतो, अविद्येत आम्ही जीवन जगतो. आता त्या सगळ्या कल्पनेतल्या आमच्या आभासी विश्वाला प्राण्यांच्या दृष्टीनं काडीची किंमत नाही. ते या जगतामध्ये सुख आणि दुःख काय मानतच नाही, काहीच नाही मानत. काय मानतात त्यावेळेला? आपले जे सुखाचे विषय आहेत त्यांच्यासाठी झिरो किंमत आहे. मग आमची बुद्धी असून सुद्धा आम्ही कुठं ती बुद्धी वापरायला लागलोय? प्राण्यांना बुद्धी नाही, त्यांना फक्त म्हणून त्यांना कर्मयोनी म्हटले, भोगयोनी म्हटले. त्यांना कर्मयोनी नाही म्हटलं, त्यांना भोगयोनी. ह्याला कर्मयोनी म्हटले. त्याला बुद्धी मर्यादित दिल्या, त्याला जाणीव मर्यादित दिल्या, त्याला संवेदना मर्यादित दिल्या. पण ज्याला जी संवेदना भरपूर दिल्या त्या संवेदना, ती जाणीव, त्या भावना, ते भाव आम्ही कुठं वापरायला लागलोय? नको तिकडे वापरायला लागलोय. आभासी विश्वामध्ये आभासी होऊन जगायला लागलोय. आणि निराभास निश्चिंती राहिलो ते म्हटले. कुठं निराभास? सगळा आभासच आहे आमचा. सगळ्यांना ज्ञान व्हावं. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. वाणीला विराम देतो. भरपूर झालंय. काय रात्रभर चिंतन होईल.